नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष भागात मी स्वागत करते. आपल्या समोर आहेत प्रभाकर वाईरकर सर. प्रभाकर सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. प्रभाकर सरांना बरेच लोक तुम्ही ओळखत असाल, कारण त्यांची ओळखच मार्मिक सामना या वर्तमानपत्रातनं झालेली आहे आणि बाळासाहेबांना फार जवळून त्यांनी ते स्वतः भेटलेले आहेत आणि त्यांचा काही सहवास त्यांना लाभलेला आहे. तर आज त्यांच्या आठवणी तर आपण जागृत करणार आहोतच आणि त्याशिवाय प्रभाकर सरांचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे तोही आपण उलगडून घेणार आहोत. वाईरकर सर, मी सुरुवातीला तुम्हाला असं विचारेन की म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची तुमची पहिली भेट कधी झाली आणि जो तुम्हाला सहवास लाभला तो नेमका कसा होता? पहिली भेट अशी 1-2 वेळा अगोदर झालेली, पण जी 6 वर्ष कंटिन्युअस चालली 2006 मध्ये. अच्छा. त्याला कारण असं झालं की मार्मिकचं जिवाळी अंक आणि मार्मिकचा वर्धापन दिन हे 2 इश्यू त्यांचे स्पेशल असतात आणि त्याची कव्हर डिझाईन हे राज ठाकरे करायचे. आणि राज ठाकरेंनी ज्यावेळी सोडलं त्यावेळी मला बोलावणं आलं, तिथे बाळासाहेब मला बोलवून घेतलं आणि तिथून ते चालू झालं. अच्छा. हा, ते बाळासाहेब जाईपर्यंत. म्हणजे बाळासाहेब आणि तुमच्या मधला दुवा म्हणजे तर व्यंगचित्र, ज्याला आपण अर्कचित्र व्यंगचित्र आणि एकच. हा, तर त्याविषयी जाणून घ्यायचं की तो जो दुवा होता त्या दुव्याने तुम्ही बाळासाहेबांशी जोडला गेला, तर त्यांच्याकडनं या क्षेत्रात तुम्हाला घडण्यासाठी काय मदत झाली? नाही, माझं सुरुवातच अशी झाली की खरं म्हणजे मी कोकणातला आणि कोकणातले लोक माझ्या काळातले त्यांचं एकच इप्सित म्हणजे ध्येय असं मुंबईला जायचं आणि गिरणीमध्ये जाऊन काम करायचं किंवा फार तर पोर्टर्स नाही तर पोलीस. ही कोकणी लोकांची साधारण एक ठिकाण होती. आणि एसएससी पास व्हायचं, मग ते गणित सोडून असलं तरी हरकत नाही, पण एसएससी पास होईल. तसाच मी गणित सोडून एसएससी फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. पण मुंबईत येऊन असं झालं की मला नोकरी मिळाली आणि मग मी छोट्या छोट्या अशा नोकऱ्या करत राहिलो आणि त्याच्यात हळूहळू असं झालं की मी शेवटी कंटाळलो की म्हटलं आपल्याला त्यावेळी परमनंट नोकरीचं क्रेज जास्त होती आणि परमनंट नोकरी मला मिळत नव्हती. त्याच्यात माझं गणित कच्चं आणि त्याच्यामुळे तो परिणाम व्हायचा. कुठेतरी इंटरव्ह्यू गेलं ते गणित आलं की मला तिथे 0 असा प्रकार चालायचा. पण अचानक कसं झालं की मी खरं म्हणजे 1982 पर्यंत कार्टून हा प्रकार काही करत नव्हतो किंवा बघत पण नव्हतो. मी आलो मुंबईमध्ये जवळजवळ 70ला. फक्त नोकरी शोधणे हे काम. आणि मग त्या 2-3 वर्षात छोट्या छोट्या नोकऱ्या केल्या, होर्डिंग पेंट केलं, LICत क्लार्क पण होतो मी. अशी बरीचशी कामं केलेली आहे. आणि अचानक कसं झालं, आमच्याच गावचा एक मुलगा फाउंडेशन कोर्स जो असतो म्हणजे ड्रॉइंग अँड पेंटिंग किंवा तुम्हाला कमर्शियल आर्टकडे जायचं असतं तर त्याचा बेस म्हणून कॉमन कोर्स असतो फाउंडेशन. त्याच्यात तो आमचा गावचा पोरगा फर्स्ट क्लास फर्स्ट आला महाराष्ट्रात आणि तो माझ्या क्लासमधला. एसएससी पर्यंत आम्ही गावी एकत्रच. तर त्यावेळी मला असं वाटलं की तो जर फर्स्ट क्लास येतो आपण का जाऊ नये, कारण त्याच्यापेक्षा माझे ड्रॉइंग चांगलं होते. मला नेहमी आमचे सर सांगायचे तुझं खूप छान ड्रॉइंग. तर त्यावेळी मग मी ज्यांच्याकडे राहायचो, माझ्या आतेभावाकडे मी राहायचो मुंबईत आलो त्यावेळी. माझं दुसरं कोणी नव्हतं. मग आतेभावाची मिसेस होती, आतेभाव वाढलेला होता. त्यामुळे मी म्हटलं मला जर फीचे पैसे द्याल तर मी कॉलेजमध्ये जाईन. आणि ते मॉडेल आर्ट म्हणजे दादर स्टेशनच्या बाजूला आजही आहे, ते दादर स्टेशनच्या बाजूला आहे ते सामंत जो आहे ना लोणीवाला त्याच्यावरती. आणि मग तिथे ती फी होती 150 रुपये. पण 150 रुपये आपल्याकडे काय नव्हते. आणि मग तिने ते पैसे दिले, तिथून ते भरले आणि मग माझं कॉलेज जीवन चालू झालं. आणि मग आता काय केलं करायचं तर कॉलेज डे टू डे तर काय इतर कॉलेजला काही एकदा पुस्तक घेतली की संपलं. पण ड्रॉइंग कॉलेजचं असं ना, तुम्हाला कलर लागतात, पेपर लागतात, पेन्सिल लागतात, जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात ते घ्यावे लागतात नेहमी. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खर्च करावाच लागतो. तर मी एक विचार केला की माझ्या 1-2 मित्रांनी सांगितलं तू एक काम कर, असं फ्रीलान्स काम कर, पार्ट टाइम वर नोकरी कुठे मिळते काय बघ. आणि म्हणून मग मी त्या मॉडेल आर्टला जॉईन झालो. त्याला कारणही असंच होतं, ते होतं कारण सकाळी 7 ते 1 म्हणजे मी संध्याकाळी काम करू शकतो. या हिशोबाने मी तिथे जॉईन झालो. मला जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मिळालं असतं कारण मला फर्स्ट क्लास होता, आरामात मिळालं असतं. मग तिथे जाऊन फक्त फॉर्म भरायचं. पण मी ते करू शकत नव्हतो कारण मला पार्ट टाइम नोकरी करणं महत्वाचं होतं. आणि ती नोकरी करता मग हळूहळू मी कामं मिळवायला लागलो.
तर मध्ये एक अशी घटना घडली की माझे जी शेजारी एक बाई राहत होती, तर ती आता लग्न होऊन आलेली म्हणजे समजा तो 5-6 महिने झालेले, आणि मी घरात काहीतरी ड्रॉइंग करतो हे ती बघायची. त्यांची बाजूचीच रूम, आणि तुम्हाला चाळ सिस्टीम माहिती, लगेच सगळ्या चाळ म्हणजे प्रत्येकाचं घरच असतं ते, सेपरेट रूम म्हणजे नसते. तर त्या बघायच्या वेळी मग एक दिवशी त्याने मला विचारलं, तू हे करतोस ना ड्रॉइंग, तर तुला नोकरी पाहिजे का, अशी करशील का तू? तर मी म्हटलं करेन. तर म्हणे माझे एक नातेवाईक आहे, त्यांच्याकडे मी तुला पाठवते. मग ती म्हणाली, मी म्हटलं ठीक आहे, मी जातो. आणि त्यांनी मला ताळदेवला पाठवलं. त्यांचे तिथे मावशीचा नवरा होता, आणि राममोहन बायोग्राफिक्स. राममोहन म्हणजे अॅनिमेशन क्षेत्रातले इंडियातलं, राममोहन हे पायनियर आहेत इंडियामधल्या अॅनिमेशन क्षेत्रात, आणि त्यांच्या एवढा ग्रेट तेच होते. आणि त्यांची त्यावेळी एवढी क्रेज होती ना राममोहनची, खूप होती. आणि ते ताळदेवला फिल्म सेंटर मध्ये बसायचे. आणि त्यांच्याबद्दल ज्यांच्या थ्रू मी गेले, त्यांचं नाव होतं नाईक साटम. ते या जी मुलगी लग्न होऊन आलेली तिचे ते मावशी होते, मावशीचा नवरा होता. तर तिथून मग मी ते जायला लागलो, आणि मग ते मला फ्रीलान्स काम द्यायला लागले. पण फ्रीलान्स काम म्हणजे कसं की अगदी छोटी कामं असतात अॅनिमेशन मध्ये. त्यावेळी आता सगळं कॉम्प्युटराईज झालं, त्यावेळी हँड अॅनिमेशन चालायचं, हाताने सगळं काम करायचं, ड्रॉइंग, कलर भरणे वगैरे. तर ते एक कलर भरण्याचं मला काम ते द्यायचे सुरुवातीला. आणि नंतर मग मी बॅकग्राऊंड वगैरे करायला शिकलो. जी बॅकग्राऊंड तुम्ही आता कार्टून फिल्म तुम्ही बघ, त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड असतात ते करणारा आर्टिस्ट वेगळा, त्याच्यात ते प्रत्येकाचा जॉब वेगळा असतो. असं ते मध्ये चालू झालं. आणि तिथपर्यंत मी कधी कार्टून हे प्रकार हँडल पण केला नाही. असं माझी सुरुवात झाली. आणि मग ह्या क्षेत्रातच आपण करिअर करायचं हे कधी ठरवलं? नाही, तो सुद्धा म्हणजे फ्लूक आहे म्हणता येईल. असंच त्याला काय ठरवून वगैरे काय नाही. मी कमर्शियल आर्टला त्यावेळी नंतर जॉईन झालो. म्हणजे मॉडेल आर्ट, नंतर बँड्रा स्कूल ऑफ आर्ट, आणि नंतर जे स्कूल ऑफ आर्ट, असे म्हणजे 3 कॉलेजेस झालेले. कारण जे स्कूल ऑफ आर्ट हे फुल टाइम होतं. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा वाटलं माझ्याकडे 4 पैसे जमा होत आहेत, मग मी जे मध्ये उडी घेतली. तर त्यावेळी असं झालं की मला रेग्युलर पैसे मिळायचे नाही राममोहनकडे, जरी मी होतो ना. ते कसं असायचं की ज्यावेळी क्लायंट त्यांना द्यायचं त्यावेळी मग ते आम्हाला पेमेंट करायचे. पण मी उपाशी राहायचो, काय करायचं ते कोणाला माहिती नव्हतं. मी एकटाच होतो रूमवर. ती माझ्या आतेभावाची मिसेस ती वारलेली होती, मी त्या रूम मध्ये एकटा, आणि जेवण मिळून सगळं एकटाच, काय जे काय करायचं मीच करायचो. तर कोणाला सांगणं हा प्रश्न असायचा. तर मी एक विचार केला की आपल्याला आता नोकरी कुठेतरी पाहिजे, कारण हे पोट मारून जास्त आपण चालू शकत नाही, आणि गरज ही शोधाची जननी असते. आणि 5 वर्ष मी तेच केलं. 5 वर्ष आमचा कोर्स असतो. तर म्हटलं आता ह्याच्या पुढे आपल्याला काही सहन होणार नाही, तर कुठेतरी मग तिथल्याच एका माणसाला मी सांगितलं की मला एखादी कुठेतरी असेल कोण ओळखीची एखाद्या जाहिरात संस्थेत ऍड एजन्सीमध्ये. तर त्याने सौभाग्य ऍडव्हर्टायझिंग म्हणून एजन्सी आहे, अजूनही आहे ती. तर तिथे एक कॉपीरायटर होती. त्या बाईचा मला त्याने कॉन्टॅक्ट नंबर दिला. तिला मी कॉन्टॅक्ट केला, तिने मला दुसऱ्याशी बोलवलं, आणि मी माझा पोर्टफोलिओ घेऊन गेलेलो. तर तिने पोर्टफोलिओ बघितला, आणि तिथे त्यावेळी कसं असायचं ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये आर्ट डायरेक्टर ही सगळ्यात मोठी पोस्ट असते. आर्ट डायरेक्टर तो सगळं हँडल करतो, तो सगळ्याला जबाबदार असतो. ते वीरू हिरेमठ म्हणून आर्ट डायरेक्टर होते, एकदम ब्रिलियंट माणूस. आणि आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांचं नाव यायचं. वीरू नाही, ते वेगळे. हे ऍडव्हर्टायझिंग मध्येच होते, पण एकदम जबरदस्त माणूस होता, हुशार होता. आणि त्यांच्याकडे मग मला तिने सांगितलं, त्याने येऊन भेटलं, मग माझा पोर्टफोलिओ दाखवला त्याला. मग ते म्हणाले कधीपासून जॉईन होता? ते म्हटलं तुम्ही सांगाल त्यावेळी मी जॉईन होतो. ते म्हणाले गुरुवारपासून व्हाल का? ते म्हटलं होतो. मग सॅलरी किती पाहिजे? तर म्हटलं सॅलरी किती पाहिजे म्हटलं तर झटकी पडली, किती बोलायचं, कारण एक तर मी एकदम ज्युनियर, मला कसला एक्सपिरियन्स नाही. सांगायची तरी किती? तर एक असं ऐकलेलं होतं आमच्याच कॉलेजमधला माझ्या पहिल्या वर्षाचा एक मुलगा होता, तो फर्स्ट क्लास महाराष्ट्रातून आलेला डिप्लोमाला. तर त्याला मी असं एका एजन्सीत गेलो, तर मी असं ऐकलेलं होतं की त्याला 350 रुपये सॅलरी मिळते. 350. तर म्हटलं 350 त्याला जर मिळते तर आपण कमीच मागितलं का, आपण कमी व्हिज्युअलायझर नाही. तर मी त्याला दिलं मला 300 रुपये द्या, असं त्याला मी बोललो. तेव्हा ठीक आहे म्हणून डन झालं. आणि मी गुरुवारी गेलो,
तिथे गेलो आणि जाऊन बसलो बाहेर सोफ्यावर आणि मग त्यांनी मला आतमध्ये बोलवलं केबिनमध्ये त्यांच्या केबिनमध्ये आणि मला म्हणाले आतपर्यंत तुम्ही जॉईन व्हा आणि पण तुम्हाला सॅलरी किती सांगितलेली ती म्हटलं 300 रुपये. तर ते म्हणाले मी तुम्हाला एक काम करतो मी तुम्हाला 400 रुपये देतो. तर म्हटलं बरंच झालं तर कारण ते उद्या कॅल्क्युलेशनचा बरं पडेल म्हणजे कोणाला अकाउंट डिपार्टमेंटला मग 400 रुपयावर माझी मी पहिली नोकरी पकडली अशी झाली. आणि तिथे मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये कसं असतं की पहिला तुम्हाला एक कट पेस्ट आर्टिस्ट त्यावेळेचं सांगतो आता सगळं बदल कॉम्प्युटराइज म्हणजे हाताने सगळं अक्षर बिक्षर चिकटवावं लागत होती त्याला कटपेस्ट आर्टिस्ट म्हणाले. कटपेस्ट आर्टिस्ट म्हणून तुम्हाला एंट्री मिळायची आणि ज्या विषयात तुम्ही प्रावीण्य मिळवाल किंवा तुम्हाला इंटरेस्ट असेल त्यामुळे तिथे तुम्हाला चान्स दिला जायचं. तर मला 4 महिन्यात तिथे मला इलस्ट्रेटर बनवला गेला म्हणजे फिगर ड्रॉइंग करायची. ते कटपेस्ट जॉब मला जमायचंच नाही कारण ते सेट स्क्वेअर वगैरे सगळं लावावं लागत असं ते मला कधी जमलंच नाही. आणि तिथून 4 महिन्यात माझी त्यांनी बढती केली इलस्ट्रेटर मला बनवलं आणि मग इलस्ट्रेशन मी करायला लागलो. असे माझी इलस्ट्रेटर मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये इलस्ट्रेटर म्हणूनच काम केलं संपूर्ण जेवढे वर्ष मी जेवढं काम केलेलं मग तो सिनियर झाला वगैरे असं काही होत गेलं पण इलस्ट्रेटर. आणि नंतर कार्टूनची सुरुवात अशी झाली की पहिली जे माझी होती सौभाग्य त्याच्यानंतर सिस्टास त्याच्यानंतर त्रिकाया आणि चौथी एजन्सी माझी होती रेडी फ्युजन ऍडव्हर्टायझिंग. त्या एजन्सीत मी जॉईन झालो कारण ती त्या काळात नंबर 1 ला होती क्रिएटिव्हिटी मध्ये. नंबर 1 समोरूनच बोलवणं तर त्यांनी मला जॉब ऑफर केला की तू ये म्हणून आमच्याकडे पण ते विज्युअलायझर म्हणून ये. तर मी त्यांना सांगितलं म्हटलं मी विज्युअलायझर म्हणून येणार मला इलस्ट्रेटर म्हणून घेणार ते. त्याला कारण असं होतं की मला पैशांची गरज होती आणि व्हिज्युअलायझरने समजा का तुम्ही व्हिज्युअल केलं नाही डिझाईन केलं नाही काय ऍडची तर तुम्हाला जर पास झालं ना ते ओके झालं ना अप्रूव्ह झालं तर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आणि रिजेक्ट झालं तर काय एक पैसा पण मिळणार. पण इलस्ट्रेशनचं वेगळं होतं. समजा तुम्ही आता मला सांगितलं की या मध्ये ऍड आहे किंवा कॅम्पेन आहे ह्याच्याशी अशी टाईपची 4 इलस्ट्रेशन करून दे तर मी दिली रफसाठी तरी रफचे मला पैसे मिळायचे. तो एक ऍडव्हान्टेज होता. मला त्यावेळी खोली घ्यायची हे इंटेन्शन होतं आणि म्हणून मग तिथे मी इलस्ट्रेटर म्हणून नंतर मग सेकंड टाइम त्यांनी मला बोलवून आता इलस्ट्रेटर म्हणून ये मग तिथे मी जॉईन झालो रेडी फ्युजन. तिथे मी 28 वर्षे होतो. कारण तिथे मला जे फॅसिलिटीज मिळाल्या त्या असं कोणाला मिळत नाही ते मी माझं नशीब समजतो. आणि त्या क्षेत्रात ह्या म्हणजे अर्कचित्र किंवा व्यंगचित्रांमध्ये तेव्हा फारसे असे कलाकार नव्हते जास्त नव्हते. इलस्ट्रेटर पण कमी होते. आमचं ऍडव्हर्टायझिंग फील्ड आहे ना त्याच्यात नावातले 5-6 इलस्ट्रेटर होते त्याच्या पलीकडे कोण नव्हतं. त्याच्यामुळे काम इतकं मिळायचं ना मी फ्रीलान्स पण करायचो. 6ला सुटलं ना का घरी जाऊन परत फ्रीलान्स करायचं दुसऱ्या एजन्सी. पण तिथे कार्टुनिंगला तिथेच चालू झालो मी रिडिंगला. ज्यावेळी काम नसायचं ना काम मला नसायचं तर त्यावेळी मी काय करायचो आमच्याकडे इलस्ट्रेटर म्हणून पुस्तकं असायची. इलस्ट्रेटर ही अमेरिकनची एकदम फार प्रसिद्ध पुस्तक असायची ऍडव्हर्टायझिंगवर. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे इलस्ट्रेशन असायचे म्हणजे मास्टरपीस असायचे सगळे. त्याच्यात 2 मला ते आवडायचे. एक कार्टुनिस्ट होते एक डी लिवाईन आणि दुसरा होता जॅक डेव्हिस. आणि त्यांचं बघून मी काय कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो. आणि मग मी काय कॅरिकेचर मी पहिला भाग जो केला ना तो कॅरिकेचर केला. तो असा केला जो डी लिवाईन म्हणून जो कॅरिकेचरिस्ट होता ना तो कॅरिकेचरिस्ट आणि जॅक डेव्हिसचा कार्टुनिस्ट. तर नंतर तुम्हाला सांगतो फरक काय असतो तो. तर त्याची मी स्टाईल पकडण्याचा प्रयत्न करायचो. आणि मी काय करतो आमचा जो स्टाफ आहे माझ्यापेक्षा सिनियर लोक आहे त्यांचं असं मेमरीने कॅरिकेचर करायचं. म्हणजे समजा आता ते आमच्या मी स्टुडिओत आले कोणतरी सिनियर माणूस तर त्याचं बघायचं नाक कसे डोळे कसे आहे चेहरा कसा आहे मग निघून गेले की परत याचे बघायचे हात कसे आहेत पाय कसे आहेत हे सगळं बघून ते कम्प्लीट करायचं आणि मग त्यांना ते दाखवायचं. असं माझं चालू होतं त्याच्यात. आणि हे मी बरेच दिवस केलं आणि स्टाफ मधल्या 8-10 जणांची तरी मी कॅरिकेचर केली. तर आणि ती इतकी चांगली झाली की सगळ्या लोकांना आवडायला लागली.
तर आमच्याकडे एक आर्ट डायरेक्टर होते, त्याने मला काय सांगितलं, अरे तू हे करतोयस ना, कुठल्या तरी प्रेसला जाऊन दे. अच्छा. म्हटलं प्रेसला जाणार कसं, संपादकाची ओळख नाही काय नाही, आपल्याला तिथे घेणार कोण. तर ते काय नाही म्हणे, बिंदास जायचं आणि काय फार तर नको म्हणून सांगते, पण जाऊन तरी बघायचं. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी काय केलं, 2-3 कार्टून तयार केली. आणि त्यावेळी हे होतं, थोडस करप्शन चालू झालेलं होतं. मला असं वाटायचं करप्शनवर आपण काहीतरी केलं पाहिजे, पण आता म्हटलं करायचं का, आपण काही लिहू शकत नाही. आणि मला नेहमी असंही वाटायचं ह्याच्यावर काहीतरी आपण केलं पाहिजे. तर मग मी त्याने जे सांगितलं ना, तू काहीतरी कार्टून कर आणि मग नेऊन प्रेसला दाखव. मग कार्टून करायला लागलो आणि 2-3 कार्टून केले. 3 कार्टून करून मी लोकसत्तामध्ये गेलो, ट्रेनिंग मध्ये. कोण ओळखी. याच कार्टून विषयी आपण जाणून घेणार आहोत प्रभाकर वाईरकर सरांकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष भागात प्रभाकर वाईरकर सरांविषयी आपला हा संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष भागात प्रभाकर वाईरकर सर म्हणजेच व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर सर यांच्याशी संवाद साधतोय. आपण तुमची लोकसत्तामध्ये कधी एंट्री झाली त्याविषयी बोलतोय. व्यंगचित्रांमुळे खरं तर लोकसत्ता आणि त्यानंतर मार्मिकचे दरवाजे तुमच्यासाठी खुले झाले, तर त्याविषयी जाणून घ्यायचं. म्हणजे लोकसत्ता म्हणजे माझा पहिला कार्टून जे आलं ना, एक तो अनुभव एकदम म्हणजे हे की मला त्यावेळी विद्याधर गोखले एडिटर होते. आणि विद्याधर गोखले म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे असं दणदणीत असायचं ना, घाबरायला व्हायचं. नवीन माणसाला अक्षरशः घाबरायला व्हायचं. तर माझंही तसंच झालं. मी त्यांना म्हटलं, सर म्हटलं मला तुम्हाला काही दाखवायचंय. तर ते एकदम ओरडलेच माझ्यावर. आणि मला म्हणाले की आम्हाला काही गरज नाही, कार्टूनशी आमच्याकडे आहे, तेव्हा तुम्ही मला काही गरज नाही, तर तुम्ही दुसरीकडे बघा. मी एकदम माझा चेहरा पडला. आता करायचं काय, म्हणजे मला बोलायलाच सुचे ना काय करावं. तर मग मी कसं तरी एक थोडस हत्तीचं बळ काढलं आणि त्यांना म्हटलं, साहेब म्हटलं तुम्ही माझं एक मी जी 2-3 कार्टून आणले ती बघाल का. तर ते म्हणा ठीक आहे ठीक आहे, दाखव. आणि मी ती दाखवली आणि त्याने ती 3 होती, 3 अशी हातात धरले. आणि बाजूला ना चंद्रशेखर वाघ नावाचे सब एडिटर होते. बाजूला त्यावेळेला हाफ केबिन असायच्या, फुल असायच्या, असं इकडं वरून बघायचं. तर ते त्यांनी काय केलं, ते बघितली आणि वाघ साहेबांना हाक मार, वाघ जरा ये इकडे या जरा, आणि याला जरा घेऊन जा तुमच्या केबिन मध्ये आणि त्यांच्याशी जरा बोला. आणि वाघ साहेबांबरोबर मी त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बसलो. तर त्याने बघितली. मला म्हणतात, हे जे कार्टून आहे ना ते आपण उद्या फ्रंट पेजला वापरू. आता फ्रंट पेज म्हटल्यानंतर मलाच काय कळेल ना, म्हणजे इतकं हे झालं की आता काय म्हटलं ठीक आहे. आणि मी एकदम, आणि मग त्याने ते वाघ होते ना ते खूप सॉफ्ट स्पोकन होते, खूप कोऑपरेटिव्ह होते, एकदम खूप छान माणूस. आणि त्याने मला ठीक आहे तुम्ही एक काम करा, चालू करा द्यायला. मग मानधन किती, तर म्हटलं मानधना प्रकारच माहिती नाही मला, तुम्हाला सांगणार काय. तर म्हटलं तुम्हीच सांगा काय ते, तुम्ही सांगाल ते मी घेईन म्हटलं. त्याने म्हटलं तुम्हाला एका कार्टूनला मी 60 रुपये देईन. त्यावेळी 83 ची गोष्ट सांगतो, 83. तर 83ला मी कार्टून चालू केलं. आणि त्याच्यानंतर मग इंडियन एक्सप्रेसला दिली, बाकीच्या पेपर, ब्लिट्स, डेली, मिड डे वगैरे, नंतर श्री वगैरे हे सगळे आहेत ना, महानगर, एकच षटकार, याच्यातनी माझं मग चालू झालं. मग ते खूप म्हणजे मग इंग्लिश मध्ये माझं जास्त काम चालू झालं. संडे ऑब्झर्वर, इंडिपेंडंट, इंडियन पोस्ट, बॉम्बे टाइम्स अशा, आणि बिझनेस वर्ल्ड मॅगझिन होतं, त्याच्यात कोट कार्टून असायचं, प्रत्येक इश्यूला माझं कार्टून असायचं. असे जवळजवळ 5 वर्ष चाललं त्या मॅगझिन साठी. अशी इंग्लिश मध्ये काम झालं. मिड डेला मी 6-7 वर्ष काम केलं. तुम्ही नोकरी सांभाळून हे नोकरी सांभाळून सगळं केलेलं आहे मी. नोकरी शेवटपर्यंत सोडली नाही. पण एक झालेलं, माझं एक प्रिन्सिपल होतं असं की मी एक काम करायचो, मला ऑफिसमध्ये जे काम द्यायचे ना ते मी पहिलं संपवून टाकायचो. पहिलं
कुठल्याही कामात डिले होता पण की त्याची क्वालिटी पण जाता का म्हणे, क्वालिटी पण चांगली असली पाहिजे असं मी करायचो. आणि मग उरलेल्या टायमामध्ये मी काहीतरी मग शोधायचो, बातमी वगैरे वाचायचो आणि त्याच्यानं आयडिया क्लिक झालं की तिथेच बसून करायचो. आणि त्यावेळी काही इंटरनेट नव्हतं, त्यावेळी मला प्रत्यक्ष जावं लागत होतं प्रेसमध्ये आणि मग ते बसने वगैरे जाऊन प्रेसला नेऊन द्यायचो. आता ताडदेव थोडस जवळ होतं कारण वरळी नाक्याला माझं ऑफिस होतं, तिथून ताडदेवला मिड डेचं ऑफिस होतं. असं चालायचं. किंवा समजा इंडियन एक्सप्रेसला किंवा लोकसत्ताला द्यायचं तर तिकडे कोणतरी आमचं ऑफिस पिऊन वगैरे जात असेल त्याच्याकडे द्यायचे. असं ते सगळे नाटकं सगळी केलेली आहेत आणि तिथून ते चालू झालं खरं म्हणजे माझे कार्टूनिंग. आणि बाळासाहेबांशी जेव्हा सहवास लाभला तेव्हा तुमचं मार्मिकच्या इथे ते जे मग सुरुवातीला मी बोललो ना की मी मार्मिक मध्ये एंट्री कशी झाली तर त्यावेळी मला बाळासाहेब बोलवल्यानंतर मग तिथून झालं. मग बाळासाहेबांकडे गेल्यानंतर काय व्हायला लागलं की सुरुवाती गेलो ना त्यावेळी मला खूप भीती वाटली बाळासाहेबांची, कारण दडपण म्हणजे खूप होतं. आणि मला काही ते कोणतरी सांगून ठेवलेलं काहीतरी वेड्यावर नाही म्हणे गेल्यानंतर ना बाळासाहेबांना जाऊन मुजरा करावा लागतो. आता मुजरा कसा करणार हे मला काही समजे ना. त्याने म्हटलं जाऊया ना. आणि आमचे 2 एडिटर होते, एक सोपारकर, वसंत सोपारकर, ते वारले, आणि आता पंढरीनाथ सावंत आहेत, रिटायर्ड आहेत ते. त्या दोघांनी मला घेऊन गेले. बाळासाहेबांसमोर जाऊन बसलो अगदी समोरासमोर. आणि म्हणजे त्यावेळी मला काय होतं ते समजे ना. बाळासाहेबांना बोलायचं कसं किंवा काय, पण त्यानेच सुरुवात केली. बाळासाहेबांची सुरुवात केली ना की माझ्यासाठी खूप युगाचे. अरे इतके दिवस तू कुठे होतास, ही सुरुवात. कारण त्यांना मी 1-2 वेळा भेटलेलो आणि त्यांना मी त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त एक कॅरिकेचर करून पाठवलेलं. कॅरिकेचर ते 80 आकड्यामध्ये केलेलं. 80 वर्ष म्हणजे 80 आकडे म्हणजे कार्टूनच झालं ते तसं बघितलं तर. आणि ते त्यांना मी करून पाठवलं आणि आवडलं त्यांना. आणि नाही त्यांनी मला गेल्या गेल्या तसं सांगितलं बाळासाहेबांचा वाढदिवस 23 जानेवारी मी ते कुरिअर केलेलं. आणि वाढदिवस साजरा झालेला षण्मुखानंदाला ते नेहमी तिथे करायचे. पण म्हटलं ते आपल्याला तिथे कोण घेणार आहे, ओळख नाही कोणाची काय नाही. आणि म्हणून मी तिकडे काही गेलो नाही. आणि मग ते सरळ मी कुरिअर करून टाकलं. ते बाळासाहेबाला मिळालं. ते मिळालं ते मला कळलं कसं, ते गेल्या गेल्याच मला म्हणतात अरे तुझं ते कार्टून छान होतं, मला खूप आवडलं. मला म्हणतात अरे कार्टून असा होता, असं छान केलंस तू. ही मला पहिली थाप मिळाली. अगदी सुरुवात गेल्या गेल्या. मी विचार करतो अरे आता आपण आलो जुलै ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही गेलेलो भेटायला. ही घटना कधीची जानेवारीच्या दुसरं 23 शेवटचा या घटना. इतके दिवस त्याने ते कसं काय लक्षात ठेवलं. हा माझ्यासाठी एक म्हणजे आश्चर्य सुखद धक्काच होता, अक्षरशः सुखद धक्का. आणि पण त्याचं एकच झालं की मी त्याचं झेरॉक्स वगैरे काही काढून ठेवलं माझ्याकडे आता नाही. तेव्हा सही घेता आली. पण त्यावेळी मला कुठे माहिती होतं त्यांना असं वाटेल आवडेल की नाही कोणाला पाठवलेलं असं झालेलं. आणि तिथून मग बाळासाहेबांची एक पद्धत होती की आम्ही ज्यावेळी आम्हाला ज्यावेळी बोलवायचे बाबा, बाळासाहेबांची एक पद्धत अशी होती की बाळासाहेबांचा जो सहकारी आहे रवी म्हणून, तो त्याचा पहिला फोन यायचा मला. आणि मग सांगायला तो एकच बोलायचा, साहेबांना तुमच्याशी बोलायचं. पहिला जय महाराष्ट्र व्हायचं, साहेबांशी मला तुमचे बोलायचं जरा घ्या. मग साहेबांकडे फोन यायचा. साहेबांकडे फोन, साहेब काय बोलायचे, काय करतोस म्हणतं काय नाही काम चालू आहे. तर बरं कधी येतोस, सकाळी येतोस की संध्याकाळी येतोस. तर मी म्हटलं तुम्ही सांगाल त्यावेळी येणार. हा ठीक आहे मग तू संध्याकाळी साधारण एक 8, 8:30 वगैरे असा टायमिंग असायचं. तर त्यावेळी येतो आणि मग जायचो. आणि मला माझ्याकडे एक असं झालेलं होतं की तिथे गेल्यानंतर ना मी माझे काही स्केचेस करून घेऊन जायचो. अगोदर आपण आपलं रेडी असलेलं बरं. आणि रफ स्केचेस म्हणजे जर त्याने साहेबांनी विचारलं काय केलं जण दाखव बघूया, तर आपण समोर ठेवायचं. हे असं मी केलंय. तर त्याने मग बघायचे ते किंवा नाही बघायचं तर ते सरळ विचारले मग आज काय करूया, कुठला सब्जेक्ट घेऊया. आणि ताबडतोब इन्स्टंट सगळं चालायचं. असं सगळं बसायचे बोट हे करत आलो. आणि ठीक आहे आज आपण विलासराव देशमुख आहे.
किंवा असा जो त्यावेळेचा जो करंट टॉपिक असेल त्यांना जो वाटलेला मला जो भाव दिलेला तो वेगळा असायचा. त्याच्यावर मी काय आयडिया करून घेऊन जायचो. मग ते असं करायचं. मग आम्ही डिस्कस करायचो दोघेही. मग ते म्हणायचं असं असं करूया का, असं करूया का, असं करूया. आता मी काही जास्त बोलत नव्हतो का, त्यांच्यापुढे बोलणार कोण, आणि तेच सांगायचे. आणि त्यांची सांगायची पद्धत अशी मस्त होती. बाळासाहेबांचे ना हात ना थरथरायचे. त्यांना पेन्सिल पकडता येत नव्हती का, पेन अगदी असं व्हायचं सगळं. तर ते मग पेपर आणि पेन्सिल घ्यायचे, त्या रवीला सांगायचे दे म्हणून, आणि मग त्याच्यात ते स्क्रिबल करायचे. मग मला सांगायचे हे बघ, हा इथे ना, हा इथे मनमोहन सिंग आहे का, इथे हा कोण आहे, शरद पवार आहे, कोण जे कोण असेल तू, आणि हा असं इथे करतोय, त्याप्रमाणे तू कर. आणि मग ते मला समजायचं. कधी कधी असं व्हायचं ते समजायचं पण आहे, इतकं ते हात थरथरायचं त्यांचं. पण काही वेळा ते बरोबर काढायचे, समजण्याजोगं काढायचे. आणि मग जे टाइम दिलेला असेल का 2 दिवस 3 दिवस, त्याच्यामध्ये ते पद्धत अशी होती. ते आयडिया फायनल झाली, ही आयडिया करायची. मग मला सांगायची ही आयडिया तू कर, आणि मला ह्याचं ब्लॅक अँड व्हाईट करून उद्या घेऊन ये किंवा परवा घेऊन ये. मग मी घरी जायचो आणि ते ब्लॅक अँड व्हाईट करायचं, आणि परवाची ते अपॉइंटमेंट द्यायचे, दुसऱ्याची का तिसऱ्याची, त्या यायचं आणि त्यांना दाखवायचं. मग त्याने ओके केलं की त्याच्यावर कलरिंग करायचं. असं म्हणून ते मला 3 हे वाटायचे. 3 वेळा जावं लागत होतं एका कार्टूनसाठी. तर ते झाल्यानंतर मग फायनल आणून दाखवलं ना कलर करून की ते ओके द्यायचे. पण असं कधी अगदी रेअर कधीतरी असं करेक्शन निघालं नाही तर नाहीच. हो, आणि तेच आवडतं. मग प्रेसला जायचं. हा, मग तिथून ते सुरुवात. पण त्याच्यात काय व्हायचं, गंमत अशी व्हायची बाळासाहेब, मग ते काम झालं ना, ते साधारण आमचं काम साधारण 10-15 मिनिटात असायचं. 10-15 मिनिटं पण नाही लागायची डिस्कशनला. आणि मग बाळासाहेबांची गप्पा झाल्याच्या. मग बाळासाहेब वेगवेगळ्या माणसाचे आवाज काढायचे, किंवा ते ह्याला गेलेले, लंडनला वगैरे गेलेले, आणि मीनाताई पण म्हणजे मिसेस घेऊन पण त्यांना गेलेले, मासाहेबांना घेऊन गेलेले. आणि त्यामुळे त्या सगळ्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर व्हायच्या. तर तिथे गंमत अशी झालेली ती, मीनाताई म्हणजे मासाहेब आणखी बाळासाहेब गेले. मॅडम तुसाच वॅक्स म्युझियम बघायला. हा, वॅक्स म्युझियम. तिथे सगळे मेणाचे सगळ्यांचे पुतळे बनवले, जे प्रसिद्ध जी कॅरेक्टर आहेत, जे कोण सगळे आपल्या महात्मा गांधी पासून नेहरू बिरू सगळे आहेत, फॉरेनरचे सगळे, बुश वगैरे सगळे आहेत तिथे. तर मला वाटतं बिल क्लिंटन किंवा जॉर्ज बुश हे दोघांपैकी एकाचा पुतळा केलेला होता. तर महासाहेबांनी काय केलं, त्यांना तो खरोखरचा वाटला. ते बाजूला लावून त्यांनी फोटो काढून घेतला. आणि फोटो काढून घेतला, तो इतका हुबेहूब होता ना, त्यांना तो खूप आनंद झाला. आणि ते आल्यानंतर बाळासाहेब सांगत होते, अरे काय तुला सांगू, त्या आल्या तिच्या ज्या मैत्रिणी सगळ्या होत्या त्या आल्या एक दिवशी, आणि मग ही तिला सगळे फोटो दाखवायला लागली लंडनचे. त्याच्यात तो हा जो फोटो दाखवला त्याच्याबरोबर काढलेला, तर ते त्या एकदम चाट पडला. त्या म्हणला, अरे वा, एवढ्या जिवंत माणसावर तुला फोटो काढायला मिळते, एवढी नशीबवान आहेस तू. आणि ते सगळं एकदम सरप्राईज झालं, त्याला कळत नाही मेणाचा पुतळा आहे तो. हा, तर ते, आणि मग ती शेवटी मग सांगितलं की अरे हा पुतळा आहे, हे नाहीये, खरं नाहीये. आणि बाळासाहेब इतके जोरदार हसायचे हे सांगून. अर्थात बाळासाहेब म्हणजे बोलण्याची पद्धत ही एक अचाट होती. म्हणजे तुम्हाला ते कसे कन्व्हिन्स करायचे का, एखादा जोक सांगताना आम्हाला ते जमत नाही, तर ते त्यांची बोलण्याची पद्धत होती ना, पॉज बीज घेऊन ते बरोबर पिन पॉइंट करायचे, आणि फक्त आपण ऐकत बसायचं, एवढंच काम चालायचं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि व्यंगचित्रकार प्रभाकर वायरकर सर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष भागात प्रभाकर वायरकर सर यांच्याशी संवाद साधतोय. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकतात 2-4 पुस्तकं आहेत.
जी स्वतः व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर सरांची आहेत आणि त्यांनी खूप सुबक रीतीने सगळं त्यांचं कलेक्शन त्यांनी इथे जतन केलेलं आहे. अमिताभ बच्चन असू दे, मग अब्दुल कलाम असू देत, रविशंकर असू देत, लता दीदी असू देत, पु ल देशपांडे असू देत, बऱ्याच जणांची, नाना पाटेकरपासून त्यांनी बरीचशी व्यंगचित्र काढलेली आहेत. कसा हा पुस्तकांचा हे तुम्ही जतन जे केलेलं आहे तुमची व्यंगचित्र, पुस्तकांचा खजिना कसा काय निर्माण केला? पुस्तकांचा खजिना म्हणता ना त्याला, पण थोडस आहे. तर माझी सुरुवात अशी झाली ऑन दी स्पॉट कॅरिकेचर, म्हणजे लाईव्ह करणं. म्हणजे तो आर्टिस्ट कोणी असू दे, तो परफॉर्म करताना त्याचं लाईव्ह स्केच करायचं, कुठेतरी बाजूला उभं राहून, म्हणजे समजा ग्रीन रूम मध्ये किंवा कुठेतरी विंगेमध्ये वगैरे राहून असं ते केलेली आहेत बरीचसे स्केचेस. आणि ती केली मी जवळजवळ 92 पासून. आणि त्याच्यात बरीच चांगले पुष्कळ मला चान्स मिळाला तो म्युझिशियन लोकांसाठी. म्हणजे जे म्युझिशियन सगळे आहेत की लारका, रविशंकर, झाकीर हुसेन, लता दिदी आहेत, त्याच्यानंतर बिरजू महाराज आहेत, हरिप्रसाद चौराचे आहेत, हे सगळे आहेत. म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल म्हणजे जेवढे टॉप मोस्ट आहेत ना त्या सगळ्यांची मी केलेली आहे. त्याचं मी माझं कलेक्शन काढलेलं आहे पुस्तक. तर ही सुरुवात झाली म्हणजे सहज म्हणून अशी, आपल्याला येतं की नाही ते बघूया लांब राहून. ते रंगा म्हणून त्या एक आर्टिस्ट होते दिल्लीचे, त्यांनी जहांगीर आर्टमध्ये मी एक्झिबिशन बघायला गेलो. त्यांनी माझं इथल्या इथे केलं आणि काहीतरी असे 5-7 सेकंदामध्ये केलं आणि माझ्या हातात त्याने ठेवलं. मी बघितलं काय हे कसं काय करू शकतो माणूस, आणि मी माझ्याकडे ते ठेवून दिलं आणि म्हटलं असलं काहीतरी आपल्याला लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर मग मी ती प्रॅक्टिस करायला लागलो. हे बघूया ऑन दी स्पॉट जमतं काय बघूया, कारण फोटोग्राफ वरनं करणं आणि ऑन दी स्पॉट करणं याच्यात जमीन अस्मानाचा फरक पडतो. म्हणजे ऑन दी स्पॉट करणं जरा इझी जातं जे फोटोग्राफ करणं, कारण ऑन दी स्पॉट करताना आपण 3 डायमेन्शनल ती वस्तू किंवा व्यक्ती बघत असतो, बरोबर. तर ते मी करायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून हे सगळे म्हणजे कॅरिकेचर. आता ह्याला काय म्हणतात तर कॅरिकेचर म्हणतात. आता कॅरिकेचर मध्ये काय असतं तर कॅरिकेचर मध्ये तुमचं एक लाईकनेस महत्वाचा असतो. म्हणजे तोच माणूस आहे तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तिथे खाली नाव लिहायची पाळी येता का, त्याच्यानंतर त्यांचं तुम्ही एक्झॅग्रेशन किती करता. समजा नाक जर त्याचं मोठं असेल तर किती मोठं केल्यानंतर तरी तो दिसलाच पाहिजे, तो ते कॅरेक्टर ते दिसलंच पाहिजे. किंवा त्याचे डोळे कसे आहेत, कान कसे आहेत, मग ते आपल्याला जो पहिला त्याचा जो अवयव दिसतो ना, पहिला ऍट ए ग्लान्स आपण म्हणतो ना, त्यावेळेस समजा एखादं आपण पटकन बघितलं अरे डोळे, मग आपण त्या डोळ्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं, ते डोळे अँप्लिफाय करायचे. म्हणजे मोठे जास्ती असे करण्याचा प्रयत्न करतात हे की त्याचा लाईकनेस जाता कामा नये असं ते नाक, डोळे, कान आणि चेहऱ्याची ठेवण, म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये फेरफार करता आला पाहिजे. हे कॅरिकेचर तुम्हाला एक दाखवतो मी आता. कॅरिकेचर हे आपल्या महान बाळासाहेबांचं केलेलं आहे आणि हे आर्किलक्ष्मण यांनी केलेलं आहे. आणि आर्किलक्ष्मण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं कार्टून मधलं दैवत आहे. आणि बाळासाहेब ज्यावेळी गेले त्यावेळी 2013 साली आम्ही बुलंद रेषा नावाचा बाळासाहेबांच्या त्यांना स्मृती पुस्तक आम्ही काढलं. आणि त्याच्यात याच्यामध्ये बहुतेक सगळे भारतामधले, आता हे माझं आहे बघा, मस्त, हे माझं आहे. ते त्या बाजूला आहे ते केशव म्हणून कार्टुनिस्ट आहे हिंदूचा. अशा म्हणजे इंडियातले जे टॉपमोस्ट कार्टुनिस्ट आहेत ना त्यांची सगळ्यांची कॅरिकेचर घेतलेली आहेत, थोडीशी कार्टून, आणि त्याप्रमाणे ते बुलंद रेषा पुस्तक तयार केलं. तसंच असं म्हणजे मी माझं एक दुसरं हे फनकारी कचेरी, याच्यात पण काय हे सगळे तुम्ही बघाल ना तर सगळे म्युझिशियन लोक आहेत, पण ते हिंदुस्थानी क्लासिकल, अभिषेकी सगळे. आणि त्याच्यात 2 सेक्शन आले, एक फोटोग्राफरनं केलेला आहे आणि दुसरा मी केलेले आहे ती ऑन दी स्पॉट. हे बघा आता ही प्रभात वगैरे हे सगळे ऑन दी स्पॉट केलेले. आणि ह्या पुस्तकाचं रिलीज झालंय सवाई गंधर्व कुठे पुण्याला 2018 साली. त्या संमेलनात ह्या पुस्तकाचं रिलीज झालं आणि ह्याच कॅरिकेचरचं प्रदर्शन
5 दिवस होतं तिथेच होतं, वा. समजलं ना. तर असा जो हा माझा प्रवास आहे आणि ह्याच्यातून मी वेगवेगळे जरा प्रयोग करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला केवढं जमतं, म्हणजे असं हे सोपं काम नाही. तिथले तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतं, कुठचा भाग एक्झॅजरेट करायचा की नाही करायचा हे विदिन सेकंड तुम्हाला ठरवावं लागतं. आणि त्याच्यातून हे बरंचसं मी थोडंसं सक्सेस झालो याच्यात, असं लोक म्हणतात. किती सुंदर. तर आता हे बघा, बिरजू महाराज डान्स करतात, डान्स करताना काढलेले आहेत. कमाल आहे. तर असं हे आहे आणि दैवी देणगी आहे ही तुम्हाला. आता ते असेलच का. आणि किती म्हणजे कोण महान व्यक्ती ना, ह्या सगळ्यांना तुम्ही भेटलाय ना प्रत्यक्ष. हो. आणि त्यांची समक्ष तुम्ही चित्र सिग्नेचर घेतो. मी काय करतो, त्यांचं कॅरिकेचर केलं की त्यांची अप्रिसिएशन म्हणून त्यांची सिग्नेचर घेतो. आणि ते सिग्नेचर घेतल्यानंतर मग ते काहीतरी त्याचे कॉमेंट्स येतात. तर मला माहिती आहे एकदा यांचं केलं षण्मुखानंदवाला, रविशंकर, पंडित रविशंकर. आणि त्यावेळेस राईट संपलेल्या होत्या, त्याच्यानंतर तो पहिला प्रोग्राम होता मला वाटतं, पुढे बंदोबस्तात. आणि मी केलं आणि त्यांना मग कसा बसा आतमध्ये ग्रीन रूम मध्ये गेलो त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर. आणि ते मी केलेलं होतं, कार्यक्रम चालू असताना मी केलेलं होतं ते. आणि रविशंकरांचं षण्मुखानंदामुळे मी ज्यावेळी कॅरिकेचर केलं आणि ज्यावेळी त्यांना मी दाखवलं तर त्यांनी ते एकदम बघून सरप्राईज झाले, अरे ह्याने आता कसं केलं आता एवढ्या मिनिटात लगेच. आणि ते म्हणाले, अरे यू आर क्रिएटिव्ह पर्सन, आय एम ऑल्सो क्रिएटिव्ह, सो आय डू समथिंग डिफरंट. आणि असं म्हणून त्यांनी काय केलं, हे जे तुम्ही खाली बघत आहात त्यांची सिग्नेचर आहे आणि ती सिग्नेचर रिव्हर्ट आहे, म्हणजे उलटी केलेली आहे, त्याने उलटी केली आहे. आणि इथे माझा पेपर संपला म्हणून ती सिग्नेचर अशी आली, रवी शंकर असं आहे ते खाली. आणि ते इतके खुश झालेले, खूप छान हसले होते. त्यांची मुलगी पण होती अनुष्का. आणि त्याच्यानंतर मी असे बऱ्याच जणांचं करत गेलो. एकदा झाकीर हुसेनचं करायचा प्रसंग आला. झाकीर हुसेन जे आता गेले त्यांची मी 4-5 केलेली आहे. तर एकदा असं झालं, मी त्यांना हे माझं पुस्तक त्यांना दाखवलं झाकीर हुसेननं आणि म्हटलं, बघा रविशंकरांनी मला असं असं हे केलं, रिव्हर्स साईन केलं, म्हणजे स्पेशल. तर ते म्हणाले, मैं भी कुछ अलग करता हूँ. आणि त्यांच्या कॅरिकेचर खाली त्यांनी काय केलं, वरती उर्दू अर्धी सिग्नेचर आणि खाली अर्धी सिग्नेचर इंग्लिश, उर्दू आणि इंग्लिश असं कंबाईन करून त्यांनी स्वतः सिग्नेचर केलेली असं. किंवा हरिप्रसाद चौरासिया हा माणूस इतका ग्रेट आहे की म्हणजे काही लोकांकडनं असं वाईट अनुभव येतात, पण हरिप्रसाद चौरासिया म्हणजे अरे बेटे मेरे और भी बना म्हणजे मी सर्वसाधारण ग्रीन रूम किंवा प्रॅक्टिस जिथे करतात तिथे मी जातो. नंतर त्याने मला सांगितलं, अरे मैं जब परफॉर्म करेगा ना तभी उस टाइम तुम करू. असे सुद्धा लोक आहेत आणि अशी सुद्धा लोक आहेत की जे मला ते हेट करतात कार्टूनचा. असा सुद्धा मला अनुभव आलेला, पण ते मी नाव सांगत नाही ते. पण मोठं गायिका, पण तसं पण ते काय पार्ट ऑफ द जॉब आहे असं म्हणायचं. मग त्याचं काय वाईट वाटण्याचं काय आहे, कारण बाकीची जी लोक असतात ना ती म्हणतात वाईटकर काय नाही, चांगलं झालंय, काय तुम्ही लक्ष देऊ नका, तुमचं चांगलं झालंय. आता दुसरा एक मला एक अनुभव आलाय कॅरिकेचर करताना, म्हणजे फॉरेनर्सच्या बाबतीत. फॉरेनर्स म्हणजे सिनियर लोकांची क्रिकेट टीम आलेली, त्याच्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या वगैरे कुठे ब्रेबॉल स्टेडियम या गोष्टी झाल्या, आता 20 वर्ष तरी झाले असतील. आणि मी एक ओळख काढून कसा बसा त्या याच्यात घुसलो प्रबोल स्टेडियमला. आणि त्याने मला, माझा जो मित्र होता त्याने मला त्या अवाढव्य माणसं अशी आहेत म्हणजे अगदी राक्षसारखे दिसणार, त्यांच्या कळपात नेऊन सोडलं. ते होते वेस्ट इंडिजचे प्लेयर सगळे. तो रिचर्ड वगैरे असे उघडे फक्त श्वासवर होतं आणि तो असा बघूनच घाबरायला व्हायचं इतकी. आणि मग मी तिथे एकटा आणि त्यांच्यामध्ये बसून मी 4-5 कॅरिकेचर केली. त्या ग्रेनीज वगैरे होते, लॉईड होता, रॉबर्टसन, असं सगळे प्लेयर्स होते, म्हणजे सगळे सिनियर रिटायर झालेले. आणि मग त्यांची 4-5 जणांची केली. तर तो ग्रेनीज होता, त्याने काय केलं की त्यांनी खाली सही केली आणि खाली दिस इज नॉट मी असं शेरा मारला. तर मी खूप नर्वस झालो. म्हटलं कसं, म्हटलं ग्रेनीज आताही तुम्हाला दाखवेल ना, तर कोणी आरामात ओळखेल, म्हणजे ज्याला माहिती आहे ना ग्रेनीज तर कोणी ओळखेल. तर असा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर रिचर्ड
आणि बॉथम अच्छा. त्याच दरम्यान CCI मध्ये आलेले, त्याचा सत्कार होता. बर. त्या दोघांची मी कॅरिकेचर केली. तर बॉथम या इतका म्हणजे थोडासा खवचट निघाला. त्यांनी काय केलं, मी जे कॅरिकेचर केलं त्याचं झालं चांगलं, त्याने बरोबर तोंडावर आपली सही केली. अच्छा. त्याने सही दिली, पण त्या तोंडावर म्हणजे त्याने तो फेस त्याचा खराब केला. अरे रे. आणि तिसरा अनुभव आला 2000 किती ह्याला काठमांडूला. काठमांडूला आमची साऊथ एशियन लोकांची कॉन्फरन्स होती. त्याच्यात श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान इकडची सगळी लोक, कार्टुनिस्ट लोक होते, आणि इंडिया, अशी ती होती. आणि त्याच्यात काय असं झालं की आम्ही रात्री जेवायला एका हॉटेलमध्ये गेलो, आणि अचानक अशी गर्दी दिसली म्हणून मी पण डोकावलं, काय म्हणला काय कळेल ना काय आहे ते. एक म्हणाला अरे हा मोठा कार्टूनिस्ट आहे जगातला. तर त्याचं नाव लुरी. आणि तो लुरी म्हटल्यानंतर मला नावाने माहिती होतं, पण मी काय त्याला काय ओळखत नव्हतं, त्या फोटोवर पाहिला नव्हतं. तर तो म्हणाला, मग मी म्हटलं ह्याचं पण कॅरिकेचर केलं पाहिजे. तर मी तिथले जे आमचे कार्टुनिस्ट लोक होते त्याला एकाला विचारतो, म्हटलं एक पेपर देतो का, एक पॅड दे. आणि माझ्याकडे पेन होतं, ब्रश पेन. त्याने जसं मला उभं राहता येईना इतकी गर्दी होती ना, आणि तिथे एकदम डीम लाईट होता, म्हणजे त्या ह्याच्यासाठी ठेवलेला तो डिनरसाठी एकदम डीम लाईट. आणि त्या अशा अगदी कमीत कमी लाईट मध्ये त्या माणसाचं मी काढलं कॅरिकेचर. आणि ज्यावेळी त्यांच्याकडे दिलं सिग्नेचरसाठी, त्याने आपले टिपिकल सिग्नेचर त्याने केली जशी करतात तशी. आणि त्यात काय लिहिलं, दिस इज नॉट मी, असं काहीतरी लिहून ठेवलं. तर त्यावेळी परत मी नर्वस इतका झाला. तर त्याच्यावर माझ्याबरोबर 2-3 साऊथ इंडियन कार्टुनिस्ट होते, आणि त्यांचं जरा त्याच्यावरती नॉलेज बरंच होतं. हे लोक फॉरेनर लोक कसे असतात, कसे वागतात. तर ते मला म्हणाले, वाईलकर तू काय घाबरू नको, हे चांगलं झालंय, तुला सांगतो. हे फॉरेन लोकांची एक पॉलिसी असते, ते काय करतात माहितीये, असं ज्यावेळी तुम्ही करताना त्याची सिग्नेचर घेता त्यावेळी ते असं काहीतरी तिथे रिमार्क देऊन ठेवतात की तुम्ही ते प्रोफेशनल कुठे वापरू नये. त्यावेळी काय फोटोशॉप वगैरे हा प्रकार नव्हता, कॉम्प्युटर. तर तू म्हणत काय घाबरू नका, चांगलं झालेलं आहे ते ठेवून दे. आणि अशी म्हणजे पद्धत आहे. त्याच्यानंतर मग मागची दोन्ही मी रिकलेक्ट झाली, बॉथम आणि तो. म्हणजे त्याने याचा मिसयूज करू नये, हा त्याचा हेतू आहे. आणि ते तसं बघितलं ते बरं आहे. ते कुठे येणार आहे बघायला. समजा मी एकाला उद्या सांगितलं तू किती याचे मला 50,000 दे, एखाद्याला वाटतं ह्याची सिग्नेचर मिळते आणि कॅरिकेचर मी दे, असं होऊ नये म्हणून ते असं काहीतरी रिमार्क देतात. एक मला धडा मिळाला चांगल्यापैकी. नक्कीच. प्रभाकर वायरकर सर, आज तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. आणि एक व्यंगचित्रकार ही नवीन दुनिया म्हणूया, एक नवीन नगरी आम्हाला उलगडायला मिळाली. तुम्ही आज इथे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओत आलात, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. प्रेक्षको, आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष भागात व्यंगचित्रकार प्रभाकर वायरकर सर यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते, आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.